काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मुंबई पुणे हायवेवरून जायचं असेल तर मावळातले माझे मावळे, माझी जनता, दादांवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या काँग्रेसच्या नेत्यांच्या गाड्या आणि तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही। ते ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण। हीच काँग्रेसची संस्कृती आणि विचार अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण राज्याला देखील पाहायला मिळत आहेत। आज आमच्या नेत्या, राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीत्रा वहिनींवरती जे काही बेताल वक्तव्य केलं त्याचा तर आम्ही जाहीर निषेध करतोच, परंतु काँग्रेस पक्षाला देखील अशा पद्धतीचं वक्तव्य करत असताना महाराष्ट्रातील महिला भगिनींचा आपण किती सन्मान ठेवता हे देखील आज स्पष्टपणे आपल्या वक्तव्यातून दिसून आलेलं आहे। महिला भगिनींचा आदर करणे, सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, परंतु सुनीत्रा वहिनींसारख्या एका खंबीर अशा व्यक्तिमत्वावरती आपण जर शिंतोड उडवण्याचं काम करत असाल की ज्या व्यक्तिमत्वाचा आज आधार आदरणीय दादा मागील काही महिन्यापूर्वी आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि दादा गेल्यानंतरनं सुनीत्रा वहिनींनी पक्षाची जबाबदारी, राज्यातील उपमुख्यमंत्री म्हणून पदाची जबाबदारी असेल, सहकार क्षेत्रातली जबाबदारी, शैक्षणिक क्षेत्रातली जबाबदारी स्वीकारून खंबीरपणानं आज उभ्या आहेत आणि अशा व्यक्तिमत्वावरती आपण जाणीवपूर्वक गलिच्छ असे वक्तव्य करणं हे काँग्रेस पक्षाला किंवा इतर कोणाला शोभनीय नाही आहे। काँग्रेस पक्षानं दिलगिरी व्यक्त करावी किंवा माफी मागावी हे आता आम्हाला देखील अपेक्षित नाही आहे।